अजितदादांकडून विकास कामामध्ये अडथळे, शिंदेंच्या मंत्र्यांची तक्रार। बैठकीत शिवसेना मंत्र्यांची शिंदेंसमोर नाराजी व्यक्त, तर सूत्रांची माहिती आहे। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांशी बोलून प्रश्न सोडवेन, एकनाथ शिंदेंचं नाराज मंत्र्यांना आश्वासन। सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता। सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज, बडगुजर यांचा दावा आहे। हो, मी पक्षात नाराज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील सुधाकर बडगुजरांची कबुली, पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही, बडगुजर यांचा आरोप। महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल, राऊतांची टीका, तर राऊतांमुळेच ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होत्या, त्यांच्यासारखी दलाली करणार नाही, महाजनांचा पलटवार। शरद पवारांनी पुढाकार घेतला तर अजित पवार त्याला मान देतील, मग कुणीही मिठाचा खडा टाकत असेल तरी दोन्ही पक्ष एकत्र येतील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं वक्तव्य। रुपाली चाकणकरांवर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला त्या रश्मिका मंदाना आहेत का, सुषमा अंधारेंची बोचरी टीका आहे। सुषमा अंधारे काय बोलल्या माहीत नाही, मात्र त्यांची टीका त्यांना परत करते रुपाली चाकणकरांचं एका शब्दात प्रत्युत्तर। घर जाळण्याची भाषा करणारे चक्र मंत्रिमंडळात कसे, राज्यपालांना पत्र लिहिणार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संजय शिरसाडांवर निशाणा। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र, गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। धनंजय मुंडेंविरोधात 2 तक्रारी दाखल केल्यात, याबाबत उद्या एसीबी चौकशीसाठी बोलावलंय। मुंडेंविरोधातील सर्व पुरावे देणार, अंजली दमाने यांची माहिती। वैष्णवी हगवणे हा गळफास घेतलेल्या पंख्याची ही फॉरेन्सिक चाचणी होणार, गळफास घेतलेला पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत 7 जूनपर्यंत कोठडी। जेसीबी व्यवहार प्रकरणात शशांक हगवणे आणि लता हगवणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, जेसीबीच्या विक्रीवेळी 11 लाखांची फसवणूक केल्याचं उघड, चाकणमधील कोठडीत दोघांची रवानगी। विठ्ठलाच्या पदस्पर्श रांगेमधील भाविकांकडून मंदिर प्रशासनाचा निषेध, रांगेत 10 ते 11 तासांचा कालावधी लागल्यानं भाविकांचा संताप, पैसे घेऊन सुरू असलेलं व्हीव्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन बंद करण्याची मागणी। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7% वाढ, या वर्षापासून 53% महागाई भत्ता मिळणार। ईशान्य भारताला पावसाचा जबर तडाखा, मणिपूरच्या इम्फाळमध्ये जनजीवन विस्कळीत, सिक्कीममध्ये संपूर्ण लष्करी तळ दरडीखाली, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू, 3 लष्करी जवानांचा समावेश, 9 अद्याप बेपत्ता। देशात कोरोनाचे 4026 सक्रिय रुग्ण, महाराष्ट्रातील आकडा 464 वर, जानेवारीपासून 38 जणांचा कोरोनामुळे बळी, तर महाराष्ट्रातील सर्वाधिक 10 जणांचा मृत्यू। कर्नाटकच्या विजयपूरमधील कॅनरा बँकेत देशातला सर्वात मोठा दरोडा, बनावट चावीद्वारे बँकेतील तब्बल 52 किलो सोनं चोरट्यांकडून लंपास, चोरीनंतर लॉकरमध्ये काळी बाहुली ठेवली। ट्रम्पचा फोन आला आणि मोदी लगेच सरेंडर झाले, मात्र काँग्रेस कधीही झुकणार नाही। भारत पाक युद्धविरामावरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका।